सर्वांसाठी घरे योजनेच्या नावानं घेतलेली दलाली. अहेरी लगतचा चेरपल्लीतील दोघांविरुद्ध अहेरी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल. दोषींवर तसेच त्यांच्या स्टंट बाज लोकप्रतिनिधींवर कडक कारवाई करा. नगरसेवक अमोल गुड्डेलीवार यांची मागणी. महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाची सर्वांसाठी घरे या योजनेअंतर्गत 2011 पर्यंत शासकीय जमिनीवर असलेले निवासी अतिक्रमण नियमित करण्यात आले असून पात्र नागरिकांना सरकार मालकी पट्टे देण्यात येणार आहेत. या महत्त्वाकांक्षी योजना जाहीर झाल्यावर अनेक लाभार्थींनी अहेरी नगरपंचायतकडे अर्ज सादर केले. त्यानुसार पात्र लाभार्थींचा जागेचे सर्वे करण्याचे काम भूमी अभिलेख कार्यालय अहेरी तर्फे चालू करण्यात आले. अहेरी लगतच्या चेरपल्ली गावामध्ये असेच सर्वे आणि मोजणी करण्यासाठी पंकज अंभोरे हे सर्वेअर परवा गेले असता तुम्हाला पट्टे मिळवून देतो म्हणून चेरपल्लीतील विनोद रामटेके आणि अमोल रामटेके यांनी गावातील अनेकांकडून 3,000 ते 50,000 पर्यंत मागणी केली. अनेक नागरिकांनी नगदी स्वरूपात पैसेही त्यांना दिले. नंतर आपली फसवणूक झाल्याचं समजल्यावर अहेरीच्या नगराध्यक्ष रोजा करपेत यांना सोबत घेत चेरपल्ली येथील 20 लाभार्थ्यांनी या दोघांविरुद्ध अहेरी पोलीस स्टेशनमध्ये आर्थिक फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केली. नगरसेवक अमोल गुड्डेलीवार यांना या गंभीर प्रकरणाची माहिती चेरपल्लीच्या गावकऱ्यांनी दिल्यावर त्यांनी लगेच चेरपल्लीला धाव घेत पीडित नागरिकांकडून पूर्ण माहिती घेतली. त्यांना हिंमत देत अहेरी पोलीस स्टेशन गाठून पोलीस निरीक्षक हर्षल एकरे साहेबांची भेट घेऊन संपूर्ण घटनाक्रम सांगितला. तक्रार दाखल झाल्यापासून यांच्यावर ही तक्रार मागे घेण्यासाठी नेहमी स्टंटबाजी करणारा लोकप्रतिनिधी दबाव टाकत असून स्वतःच्या घरी बोलावून काहीही वाचू न देता जबरदस्तीनं तक्रारकर्त्यांच्या सह्या घेतल्याचं सांगून या गंभीर प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून 2 आरोपी तसेच त्यांची पाठराखण करणारा स्टंटबाज नेता यांच्यावर तातडीने गुन्हे दाखल करून कडक कारवाई करावी अशी मागणी यावेळी नगरसेवक अमोल गुड्डेलीवार यांनी केली. यावर चौकशी चालू केली असून दोषींवर नियमानुसार कडक कारवाई करू असं आश्वासन यावेळी एकरे साहेबांनी दिलं. यामुळे समोर हे प्रकरण वाढून अनेक लोक गजाआड होणार असल्याची जोरदार चर्चा सध्या अहेरी परिसरामध्ये चालू आहे.